लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र. पडताळणीनंतर 80 लाख महिलांची नावं या योजनेतून वगळली. आता लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000हून 1,66,00,000 पोहोचली. ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाहीये. विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत. विनायक, लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्याचं कळतंय, काय सविस्तर वृत्त? दीपाली बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र ज्या आहेत त्या ठरलेल्या आहेत. ई-केवायसीची मुदत आता जी आहे ती वाढवून दिली जाणार नाही. 31 मार्च पर्यंत शेवटची मुदत जी आहे ती असणार आहे. आणि जर ई-केवायसी केलं नाही तर ज्या महिला असतील त्या अपात्र ज्या आहेत त्या ठरणार आहेत. त्यामुळे कुठेतरी एक केवायसी ज्यांनी केलेलं नाही त्या अपात्र आता 31 मार्चच्या आधी ठरणार आहेत. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या योजनेला सुरुवातीची संख्या जी आहे ती 2.46 कोटी होती, ती आता 1.66 कोटीवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी 80 लाख महिला ज्या आहेत त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या पाहायला मिळत आहेत. धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर 80 लाख महिला या अपात्र ठरलेल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आता 2,46,00,000वरून 1,66,00,000 पोहोचली. लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीला 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र 80 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्यानंतर ती संख्या 1,66,00,000 आली आहे.